बातमी जळगावमधून आहे। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। नदी नाल्यांना पूर आल्यानं अमळनेरहून जळगाव, चोपडा, धुळे इथे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। तर अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर पाण्यात गेल्यानं काही तास वीज पुरवठा खंडित झाला होता। सर्वत्र एकाच वेळी पाऊस पडल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि ती गंभीर झाली। अनेक वर्षांनंतर बोरी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागलं होतं। ट्रॅक्टरचे पाण्याचे टँकर देखील नदीमध्ये वाहून आले होते। देवळी गावाजवळ खडकी नाल्याला पाणी आल्यानं चोपडाकडची वाहतूक बंद झाली होती। पिंपळे नाला ओव्हरफ्लो झाल्यानं बाजार समितीच्या मागच्या बाजूला भिंत फोडून पाणी बाजार समितीत शिरल्यानं व्यापाऱ्यांचं कोट्यवधींचं नुकसान झालंय। धान्याच्या राशीचा खालचा थर पूर्ण पाण्यात गेल्यानं धान्य खराब झालंय, तर काही ठिकाणी धान्य वाहून गेलंय। दुकानात पाणी गेलंय। व्यापाऱ्यांचे उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, हरभरा या पिकांचं या धान्याचं नुकसान झालं। पाण्याचे टँकर बोरी नदीमध्ये वाहून आलेले आहेत। बाजार समितीमध्ये पाणी शिरल्यामुळे प्रचंड नुकसान झालंय। धान्याच्या खालचा थर हा पूर्णतः पाण्यात गेल्यामुळे जे धान्य साठवलं होतं त्याचं नुकसान झालंय। व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय। नदीचं रौद्र रूप आपण पाहतो।